नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील. नुकतेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय हा निर्गमित केलेला आहे. त्या निर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्र शासनाने राज्यात ही राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना जशाच्या तशी लागू केली असून ती 1 मार्च 2024 पासून या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. 20 सप्टेंबर या दिवशी महाराष्ट्र शासनाकडून याविषयीचा शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आलेला आहे. माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यापूर्वी जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याविषयी सरकार विचार करत असल्याचे वक्तव्य केले होते. यावर सरकारने प्रत्यक्ष कारवाई केली. राज्यात 1 नोव्हेंबर 2005 या दिवशी किंवा त्यानंतर कार्यरत शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन देण्याविषयीचे धोरण निश्चित करण्यासाठी राज्य शासनाने भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकाऱ्यांची समिती नेमली होती. कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या वेतनाच्या 50% इतके निवृत्ती वेतन आणि त्यावरील महागाई भत्ते तसेच निवृत्ती वेतनाच्या 60% इतके कुटुंब निवृत्ती वेतन आणि महागाई भत्ते या दोन्हीपैकी एक पर्याय निवृत्ती वेतनासाठी कर्मचाऱ्यांना निवडता येणार आहे. कर्मचाऱ्यांची 20 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झाली असल्यास त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन हे अनुज्ञेय ठरणार आहे. कर्मचाऱ्यांचा कालावधी हा 20 वर्षापेक्षा अल्प किंवा 10 वर्षांहून अधिक असल्यास त्यांना शेवटच्या वेतनाच्या आधारे निवृत्ती वेतन हे अनुज्ञेय राहणार आहे. 10 वर्षांहून अधिक वर्ष सेवा झाली असलेल्या कर्मचाऱ्यांना किमान 7,500 रुपये इतके निवृत्ती वेतन हे अनुज्ञेय असेल. मात्र 10 वर्षांहून अल्प सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळणार नाही. हे असं त्यागपत्र देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी निवृत्ती वेतन मिळणार नाही असे त्या शासन निर्णयात म्हटलेलं आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील.